Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। बिहार निवडणुकांचा निकाल अगदी थोड्याच वेळात जाहीर होईल, पण सध्या तरी एनडीएला बिहारमध्ये बहुमत मिळाल्याचं आपल्याला दिसतंय। याच्यामध्ये भाजप आणि जेडीयू हे दोन प्रमुख पक्ष ठरलेले आहेत, कारण त्या दोघांनी सुद्धा खूप चांगल्या जागा ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये मिळवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण करंट आकडा जर बघितला तर भाजप हे 96 जागांवरती आहे आणि जेडीयू म्हणजे जनता दल युनायटेड हे 85 जागांवरती आहे। पण तरीही असं म्हटलं जातंय की बिहारमध्ये आपल्याला महाराष्ट्रातला पॅटर्न बघायला मिळेल का? आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत जर आपण बघितलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक जी आहे ती रंगलेली होती। लोकसभेला सुद्धा आपल्याला तसंच चित्र बघायला मिळालं होतं। लोकसभेला अर्थात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळालं। पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न होता आणि तो असा होता की मुख्यमंत्री कोण होणार, कारण शिवसेना असेल, अजित पवार असतील आणि त्याचबरोबर भाजप हे तीन पक्ष जे आहेत ते एकत्र लढत होते। या सगळ्यांची विचारसरणी वेगवेगळी होती, मात्र तरीही लोकांना असं वाटत होतं की कारण की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, कदाचित पुन्हा एकदा त्यांनाच मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाईल का असा प्रश्न जो आहे तो लोकांना पडलेला होता। अनेक लोकांनी तशी इच्छा व्यक्त केलेली होती आणि महायुतीतले नेते सुद्धा कुठल्याही अनुषंगाने असं म्हणत नव्हते की एकनाथ शिंदे जे आहेत ते आमचे मुख्यमंत्री नसतील। त्यांनी कुठला चेहराच जाहीर केलेला नव्हता। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही चेहरे जाहीर करत नाही, आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढणार आहोत विधानसभेची असं सांगितलं जात होतं। आणि आता तोच प्रश्न जो आहे तो बिहार बाबतीत सुद्धा विचारला जातोय की नितीश कुमार यांचा चेहरा, जेडीयूचा चेहरा जो आहे तो प्रोजेक्ट केला गेलेला होता प्रचारामध्ये आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जात होतं की नितीश कुमार हेच पुढचे बिहारचे मुख्यमंत्री होतील असं म्हटलं जात होतं। पण आता असा प्रश्न उपस्थित झालेला आहे की भाजपनं जास्त जागा ज्या आहेत त्या मिळवलेल्या आहेत। भाजप हे लीड करतं या दोन्ही पक्षांमध्ये आणि म्हणूनच एनडीए मध्ये सुद्धा आपल्याला बिहारमध्ये संघर्ष बघायला मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि महाराष्ट्र पॅटर्न हे याच्यासाठी म्हटलं जातंय कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जरी निवडणुका लढल्या गेलेल्या असल्या तरीही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले नाहीत, कारण अर्थातच भाजपनी 130चा आकडा जो आहे तो सुद्धा पार केलेला होता। त्यांच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आलेल्या होत्या आणि त्यामुळेच भाजपनी स्वतःचा मुख्यमंत्री तिथे दिलेला होता देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं। मात्र एकनाथ शिंदे हे त्याच्यामुळे नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। पण एकनाथ शिंदेंनी त्यांची ही नाराजी आहे ती कुठेही व्यक्त केलेली नव्हती, म्हणजे त्यांच्या अर्थात त्यांच्या वागण्यातनं असे अंदाज बांधले जात होते की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का, हे त्यांच्यासाठी डिमोशन आहे का, अशी सगळी चर्चा होत होती। मात्र बिहारमध्ये अशी कुठलीही चर्चा नव्हती। चर्चा ही होती की नितीश कुमार हेच चेहरा असतील आणि तेच मुख्यमंत्री होतील। मात्र अगदी काही वेळापूर्वी म्हणजे ज्या वेळेला भाजपनं लीड घेतला, ज्या वेळेला भाजपला जेडीयू पेक्षा सुद्धा जास्त जागा मिळाल्या, त्यावेळेला जनता दल युनायटेड यांच्याकडनंच एक पोस्ट करण्यात आली की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होते आहेत आणि राहतील। आणि अगदी काही वेळामध्ये ती पोस्ट जी आहे ती डिलीट करण्यात आली आणि त्याच्यामुळेच असं म्हटलं जात आहे की जो एक संघर्ष आपल्याला महाराष्ट्रात आता बघायला मिळतोय की मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे हे एकनाथ शिंदे हे अजूनही नाराज आहेत किंवा एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री पुन्हा एकदा व्हायचं होतं, कारण त्यांनी कमी सीट्स लढवून सुद्धा जास्त सीट्स जिंकलेल्या होत्या। तसाच संघर्ष आपल्याला इथं सुद्धा बघायला मिळतोय मुख्यमंत्री पदाबाबत। अर्थात भाजप आणि जेडीयू या दोनही पक्षांनी इक्वल जागा वाटप झालेलं होतं, दोघांनी सुद्धा 101 जागा लढवलेल्या होत्या। मात्र त्याच्यामध्ये भाजपला सध्या जास्त यश मिळालेलं आहे। त्याच्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी भाजपचं स्वतःचा मुख्यमंत्री देतो का ते त्यांनी दिलेला शब्द पाळतात आणि नितीश कुमार यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करतात हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे। आणि म्हणूनच असं म्हटलं जात आहे की बिहारमध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्र पॅटर्न बघायला मिळेल का, म्हणजे एक नाराजीचा जो पॅटर्न होता तो आपल्याला बिहारमध्ये बघायला मिळेल का, यांच्यातलं गणित जे आहे ते बिघडेल का। निवडणुकीचा अर्थात अंतिम निकाल किंवा अंतिम आकडे समोर आलेले नाहीयेत अजून, त्याच्यामुळे आत्ताच हे अंदाज बांधणं हे थोडंसं अवघड आहे की नक्की काय होऊ शकेल, यांच्यामध्ये फूट पडेल का। मात्र नितीश कुमार यांना पलटू राम म्हटलं जातं, कारण अनेकदा त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे, त्यांचे अलायन्सेस आणि त्यांची लॉयल्टी स्विच केलेली आहे। त्याच्यामुळे हाही प्रश्न पडतो की मग नितीश कुमारांना जर भाजपने मुख्यमंत्री आमचा होईल असं सांगितलं तर मग त्यांची भूमिका काय असेल। हे असे अनेक इंटरेस्टिंग प्रश्न जे आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत किंवा त्याची अजूनही उत्तरं मिळालेली नाही आहेत, कारण अंतिम आकडे समोर आलेले नाही आहेत। पण अगदी काही वेळामध्ये अंतिम आकडेही समोर येतील। मात्र एक प्रश्न याच्यामध्ये कॉमन जो विचारला जातोय तो असा की महाराष्ट्र पॅटर्नच आपल्याला बिहारमध्ये सुद्धा बघायला मिळेल का। एक आणखीन प्रश्न या सगळ्यामध्ये जो विचारला जातोय की महाराष्ट्रातल्या विरोधकांची जी अवस्था झालेली होती तीच अवस्था बिहारमध्ये सुद्धा झालेली आहे का। तर
काही प्रमाणामध्ये आपण बघितलं तर तसं झालेलं जरी असलं की काँग्रेसनी अगदी काँग्रेसच्या कुठल्याच जागा फारशा निवडून आलेल्या नसल्या. सध्या काँग्रेस 2 त्यांचे उमेदवार जे आहेत ते लीडवरती दिसत आहेत. पण अपेक्षा होती की राहुल गांधींनी जो वोट चोरीचा मुद्दा मांडला किंवा त्यांनी एक जो बज क्रिएट केलेला होता, जेनझीला त्यांनी अपील केलेलं होतं, अनेक इंटरव्ह्यूज त्यांनी दिलेले होते, ग्राउंडवरती जाऊन सुद्धा त्यांनी आणि तेजस्वी यादव यांनी रॅली काढलेल्या होत्या. या सगळ्यामध्ये कुठेतरी काँग्रेस पक्ष म्हणून वर येईल बिहारमध्ये किंवा आपल्याला महागठबंधनचं सरकार बघायला मिळेल का असे प्रश्न विचारले जात होते. पण आता असं म्हटलं जात आहे की जसं महाराष्ट्रात झालं तसंच बिहारमध्ये सुद्धा विरोधकांबरोबर झालेलं होतं. पण याच्यामध्ये एक मुद्दा जो मिस केला जातोय तो असा आहे की महाराष्ट्रामध्ये पक्षांमध्ये फूट पडलेली होती. त्यांच्याकडे त्यांचं नाव चिन्ह हे नव्हतं, ओरिजिनल नाव आणि चिन्ह नव्हतं विरोधकांकडे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये सुद्धा अनेकदा संभ्रम निर्माण झालेला होता की कुठल्या चिन्हाला मतदान द्यायचं. म्हणजे आपण जर धनुष्यबाणाला दिलं तर ते नक्की कुठल्या शिवसेनेला जाईल किंवा सिमिलर चिन्ह जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये होते विरोधकांकडे. त्याच्यामुळे सुद्धा विरोधकांना फटका बसलेला होता. मात्र तसं बिहारमध्ये आपल्याला बघायला मिळालं नाही. बिहारमध्ये विरोधकांचा खूप क्लिअर प्रचार होता, ते चेहरे खूप क्लिअर होते. मात्र तसं महाराष्ट्रात झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे विरोधकांच्या बाबतीत जरी आपल्याला महाराष्ट्र पॅटर्न बघायला मिळत नसेल तरीही सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत जर एनडीएचं अर्थात सरकार स्थापन झालं तर महाराष्ट्रातला पॅटर्न आपल्याला त्यांच्या बाबतीत बघायला मिळेल का हा प्रश्न, आपल्याला याचं उत्तर आपल्याला काही दिवसात मिळेल. अंतिम आकडे आले की ही त्यांची भूमिका म्हणजे एनडीएची भूमिका काय आहे ते आपल्याला जास्त स्पष्ट होईल. तुम्हाला बिहार इलेक्शनबद्दलचे सगळे अपडेट्स हवे असतील तर तुम्हाला ते मुंबई तकच्या पेजवर बघायला मिळतील. तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्सही मिळतील. बघत रहा मुंबई तक.